जिजाऊ प्राथमिक विद्यामंदिर शाळा क्रमांक 23 येथे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली। पाहूयात याचा सविस्तर वृत्तांत। नमस्कार, मी रुक्मिणी मोरे, VM न्यूज मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण सातारा जिल्ह्यातील गोडोली येथील श्रीमंत छत्रपती राजमाता जिजाऊ प्राथमिक विद्यामंदिर शाळा क्रमांक 23 या ठिकाणी आलो आहोत। आज मतदान प्रक्रिया या ठिकाणी 7 वाजल्यापासून सुरू झाली आहे। मात्र सकाळपासून हवी तेवढी गर्दी या ठिकाणी दिसत नव्हती। मात्र 11 नंतर या ठिकाणी नागरिक, वृद्ध, दिव्यांग अशा अनेक नागरिक व महिला या ठिकाणी मतदान करण्यासाठी येऊ लागल्या। त्याचबरोबर या ठिकाणी कोणता अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। याच संदर्भात आपण नागरिकांशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत आणि त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत। हाँ, तुम्ही मतदान केलं का? केलं मतदान केलं। बरं, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, तर तुम्ही मतदान हे कशासाठी केले? या जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी मतदान केलं। दुसरी गोष्ट MIDC म्हणजे यंग मुलांचे जे प्रश्न आहेत, नोकरीचा बेसाड होणारा, तो महत्त्वाचा निकाल लागला पाहिजे। तो त्यासाठीच आम्ही मतदान केलं। विकास व्हावा जिल्ह्यात, रस्ते, पाणी, हे सगळ्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आहेत, पण अजून जास्त त्याचं प्रमाण वाढलं पाहिजे विकासाचं। त्यासाठीच मतदान केलं होतं। विकास हा जिल्ह्याचा झालाच पाहिजे। कारखानदारी, ऊसाचं बिल, यात कमीत कमी 4,000 नंतर आम्हाला ऊसाचं बिल मिळावं। साखर जवळजवळ आमचे क्षेत्र 4-5 एकरामध्ये कमीत कमी 10-1 लाख रुपये तर शेतकऱ्यांना मिळावे ही अपेक्षा। कारखानदारी वाढवावी आणि ऊसाचं उत्पन्न जे आम्हाला किंमत मिळावी यासाठी मतदान केलं। ओके सर, तुमचं नाव सांगा। जा की मग नंबर येतो का? रस्ते नंबर तुझा सर, वोट केलं का तुम्ही? करायचं आहे का? बरं, बाईट द्या तुमची। तुम्ही मतदान करणार आहात, तर ते कशासाठी मतदान करणार आहात? तुमचं नाव सांगा। हां, तुमचं नाव। जे तुम्ही मतदान करणार आहात, तर ते कशासाठी मतदान करणार आहात? देशाची प्रगती होण्यासाठी। हां, मग तुमची अपेक्षा काय आहे कशाविषयी? आता जे येणारे खासदार निवडून येतील, तर त्यांच्याकडून तुमच्या अपेक्षा काय असतील? काय नाही, सातारचा रोजगार जास्त प्रमाणात वाढला पाहिजे, लोकांना नोकऱ्या लागल्या पाहिजे, मुलांना पुण्याला शिक्षण देतं, कॉलेज चांगली इथं झाली पाहिजे, ती अपेक्षा। हॉस्पिटल मोठं झालं आहे, मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव आहे, तो पूर्ण झाला पाहिजे आणि यामध्ये मोठ्या मोठ्या फॅक्टरी आल्या पाहिजे, चांगले कॉलेज चालू झाले पाहिजे। मला काय अपेक्षा आहे? रोजगार वाढला पाहिजे। बरं, आता तुम्ही जे मतदान करणार आहेत त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? सर्वांनी मतदान केलं पाहिजे, त्याशिवाय आपला देश पुढे जाणार नाही। सातारची आपल्या जिल्ह्याची प्रगती होणार नाही। मतदान नाही केलं तर प्रगती, आपण नुसतं बोलतो पण कर्तव्य बी आपण पार केलं पाहिजे मतदान करून। जे नागरिक आहेत ते मतदान करणार आहेत, तर त्यांच्याकडून तुमची काय अपेक्षा आहे? त्यांनी 100% मतदान करावं, वंचित राहू नये, कोणीही मतदानापासून वंचित राहू नये। मतदान करावं। आपल्या लोकशाहीचा विचार करून प्रत्येकाने मतदान केलं गरजेचं आहे। तर या होत्या नागरिकांच्या प्रतिक्रिया। प्रत्येक नागरिकांनी मतदान करून आपला हक्क बजावावा असे येथील नागरिकांचे मत आहे। त्याचबरोबर आज सकाळपासून दुपारपर्यंत 31.96% मतदान झाले असल्याचे या ठिकाणी समजत आहे। मी रुक्मिणी मोरे, VM न्यूज मराठी, सातारा।